हाय हॅलो मैत्रिणींनो, तुम्ही बघत आहात वैशाली स्वयंपाकघर आणि बरेच काही. तर आपण आज बनवणार आहोत ज्वारीचे फुलके. होय, तर तुम्ही व्यवस्थित ऐकलं, ज्वारीचे फुलके बनवणार आहेत आपण. इथे मी घेतलेले एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये थोडं कोमट पाणी मी टाकत आहे. ज्यांना अजिबातच भाकरी बनवण्याची प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी थोडं जास्त गरम पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या मोठ्या वाटीमध्ये साधारण मीडियम साईजचे 3 गोळे तयार होतात. तर इथे बघू शकता तुम्ही मैत्रिणी. तर त्याच्यावर आपल्याला थोडा ओला कपडा 10 मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे मैत्रिणींनो. त्याच्याने ते पीठ जरा मुरेल. मुरल्यावर लाटायला आपल्याला इझी जातं. तर बघू शकता घड्याळीत आपण बघूया आता टाईम किती झाला आहे. 8 वाजलेले आहेत मैत्रिणींनो. 8:10 आपण बरोबर हे लाटायला घेऊया. हे लाटताना अजिबात घाई करायची नाही. घाई केल्यावर त्यांना जरा क्रॅशेस जाण्याची शक्यता असते. म्हणून अगदी अलगद पुरणपोळीसारखे ते लाटायला घ्यायचे. झालेले आहे मैत्रिणींनो 10 मिनटं. आता आपण ते लाटायला घेऊया आणि हळूवारपणे लाटण्याचा प्रयत्न करूया. मी इथे सर्व तयारी करून घेतली आहे. तवा तापत ठेवलेला आहे. पोळपाट पण इथे ठेवलेला आहे. तर आता आपण आपला पहिला उंडा घेऊया मैत्रिणींनो लाटायला. आणि बघू शकता मी घेतलेला आहे पहिला उंडा. तर आता आपण लाटून घेऊया मैत्रिणींनो. अलगद हळूवारपणे लाटायचे आहेत. लाटून झाल्यावर तवा तापलेल्या तव्यावर टाकायचा आहे. बघू शकता तुम्ही माझ्या लाटण्याची पद्धत कशी आहे. तसंच तुम्ही पण यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तसंच तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी फास्ट जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर त्याला स्क्रॅचेस जाऊन आपला फुलका तुटण्याची शक्यता असते मैत्रिणींनो. चला तर मग आता तव्यावर टाकूया. त्याला थोडं पाणी लावूया. आणि आणि असेच एक एक करून आपण तिघे फुलके आपले भाजून घेऊया. बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर फुलका आपला फुगलेला आहे. मस्त त्याला पापुद्रा आलेला आहे. खालून वरून छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. आणि हे फुलके मैत्रिणींनो बराच काळ मऊ राहतात, कडक होत नाही जरी पातळ असले तरी. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आजचा आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्हाला मी थंड झाल्यावर पण दाखवते की यांना कसं व्यवस्थित पापुद्रा आलेला आहे. बघू शकता कसे छान खरपूस झाले आहेत आपले फुलके. बघा 4 तुकडे केल्यावर पण त्यांना कसं छान सुंदर पापुद्रा आला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय. चलो बाय.